अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. येत्या 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे. तर जाणून घेऊया यामागील प्रथा आणि महत्त्व. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. या सणाला अक्षय तृतीया नाव पडण्याचे कारण भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीला केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला मुनींनी अक्षय तृतीया असे म्हटले. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जातात ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी असतात. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकीच एक आहे. या तिथीला महत्त्व येण्याचे कारण म्हणजे काहींच्या मते हा कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभ दिन आहे. काल विभागाचा कोणताही प्रारंभ दिन भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो, म्हणून अशा तिथीस स्नान, दान इत्यादी धर्मकृत्ये सांगितले जातात. या दिवशी विष्णूची पूजा, होम, दान करावे असे शास्त्र सांगते. उन्हापासून संरक्षण करणाऱ्या छत्री, वहाणा अशा वस्तू दान करण्याची पद्धत आहे. जनमानसात मात्र हा सण जास्त करून चैत्रातील हळदी कुंकवासाठी माहीत आहे. स्त्रिया चैत्रात बसविलेल्या चैत्रगौरीचे या दिवशी विसर्जन करतात. चैत्र महिन्यातल्या कोणत्याही दिवशी सोयीनुसार हळदी कुंकू केले जात असले तरी काही जण अक्षय तृतीयेलाच हे हळदी कुंकू करून सुवासिनींना कैरीची डाळ, कैरीचे पन्ह, नारळीची करंजी असे पदार्थ खायला देतात. याशिवाय बत्तासा, मोगऱ्याची फुले किंवा गजरे देतात आणि भिजवलेल्या हरभऱ्यांची त्यांची ओटी भरतात. खस किंवा वाळ्याचे अत्तर लावून गुलाब पाणी शिंपडतात. हळदी कुंकवाला चैत्रगौर सजविताना कलिंगड किंवा खरबूज कापून त्यात देवीची स्थापना करतात व फराळाचे पदार्थ करून व विविध खेळणे वगैरे मांडून ती जागा शोभिवंत करतात. 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आवर्जून करतात. अक्षय तृतीया हा भगवान विष्णूचा सण आहे. भगवंत आपला मायबाप त्याला पाण्याने भरलेला घडा दान देऊन वसंत माधवाची पूजा प्रार्थना करतात. पाणी हे अत्यंत गरिबालाही मिळू शकते आणि मातीचा माठ देऊ शकतो. उदक कुंभदानाचा विधी साधा सोपा सरळ आहे. जलदेवता नसेल तर मरण, त्यातही वैशाख वणवा असेल तर सांगायलाच नको. जनता जनार्दनाला पाणी पाजणे हा दानधर्माचा श्रेष्ठ प्रकार. याशिवाय कैरीचे पन्हे अथवा थंडगार सरबत द्यावे. भुकेल्यास अन्न, तहानलेल्यास पाणी देणे ही आपली संस्कृती. या दिवशी नामजप करावा, होम हवन करावे, दुसऱ्यांना काहीतरी द्यावे हा आपला संस्कार धर्म. प्रत्येकाला हे शास्त्र समजून घेणे आवश्यक आहे, कारण या दिवशी केलेले शुभ कर्म शाश्वत ठरते, अक्षय फळ देते. मृत पितरांबद्दल तिल तर्पण केल्यास उत्तम. 3.5 मुहूर्तांपैकी हा एक अर्धा सण असला तरी या दिवशी त्रेतायुग सुरू झाले असे मराठी माणूस म्हणतो. उत्तर हिंदुस्थानात सत्ययुगाचा आरंभ दिन मानतात. असे असले तर आनंदच आहे. कुठल्या तरी युगाची सुरुवात झाली ना, एवढे पुरेसे आहे. बंगाल आणि ओडिशा या राज्यात चंदन यात्रा भरते. ती तब्बल 3 आठवडे चालते. चंदन तेलाने सुगंधित केलेले पंखे, फुले, माळा दान करतात.
याच काळात पुरीच्या जगन्नाथाची पूजा भव्य प्रमाणात केली जाते. भगवान मदनमोहनाची मूर्ती रोज पालखीत मिरवतात. नरेंद्र तलावाकडे पालखी वाजत गाजत नेतात. नौकेत विराजमान करतात. तलावात फिरवतात. चंदन तेलाने स्नान घालून पूजा करतात. तेव्हा अलोट गर्दी लोटते. कोकणात परशुरामार प्रित्यर्थ चिपळूणला मोठी यात्रा भरते. शेतकरी पेरणी करतात. वसंत गौरीचा उत्सव चालतो. यालाच दोलोत्सव असेही म्हणतात. या उत्सवात प्रेमाच्या ऋतूचे मनापासून स्वागत करताना नाचतात, गाणी गातात. तरुण तरुणी एकत्र येतात. माहेरी आलेली गौरी या दिवशी सासरी जाण्यास निघते. स्त्रिया हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. प्रेमदेवता श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये वसंतोत्सव भव्य प्रमाणात करण्यात येतो. गुजरातमध्ये आणखी वेगळेच रूप दिसून येते. या दिवसापासून समुद्र उसळतो अशी समजूत तेथे असल्याने जलप्रवास टाळतात. धान्य, कापूस, साखर आदी पदार्थ आणि तांब्याचे नाणे पूजेत मांडून प्रार्थना करतात. नाण्याला राजा आणि सुपारीला दिवाण म्हणतात. मारवाडातही अशीच पूजा करण्यात येते. व्यापारी लोक उदक कुंभावर कलिंग ठेवून तो दान करतात. श्राद्ध करीत नाहीत. हे सारे सण सामूहिक असल्याने सामाजिक ठरतात. संगणक युगात असल्या पूजा प्रार्थनांना फारसे महत्त्व न उरल्याने त्याचे मर्मही कळेनासे झाले आहे. प्राचीन काळात जगातील विविध देशात वसंत ऋतूच्या स्वागताप्रित्यर्थ भव्य दिव्य उत्सव आयोजित केले जातात. वसंताचे वर्णन काय करावे? स्वतः भगवंताने आपला विभूती योग सांगताना गीतेत सांगितले आहे की, अर्जुना, ऋतूंमध्ये मी वसंत ऋतू आहे. तेव्हा वसंतोत्सव साजरा करणे म्हणजेच भगवंतांची पूजा करण्यासारखे आहे. ती सुद्धा तब्बल 2 महिने. हा आल्हाददायक ऋतू सुखाचे रहस्य सांगतो. प्रेम करण्याचा संदेश देतो. शत्रुत्व विसरण्याचा आदेश देतो आणि माणूस जोडण्याच्या सुगंधी कल्पनेने भावनांचे पंख लावून गायन वादन नर्तनाचे आग्रहाने आमंत्रण देतो. आणखी काय? निसर्गाने कात टाकलेली असते. नवयौवनाचा बहर आलेला असतो. कौमार्यावस्थेत माहेरी आलेल्या वसंत गौरी यौवनावस्था प्राप्त होताच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सासरी जातात. याचा अर्थ काय? सृष्टीदेवता वैवाहिक स्थितीचा उपभोग घेत फुलांनी बहरते, फळांनी धन्य धन्य होते. पशु पक्षी सुखावतात. त्यांना नवा रानमेवा मिळतो. मातृत्व प्राप्त झाल्यावर कृतकृत्य झाल्यासारखी सुखाची साय सृष्टीवर दिसते. या सात्विक प्रेम सोहळ्याचा आनंद विलक्षण आत्मबोधक असतो. सौभाग्यालंकारांनी नटून थटून आनंदोत्सव साजरा करताना सौभाग्यवाण देऊन इतरांना सुद्धा आपल्या सुखात सहभागी करून घ्यावे, हा मुख्य हेतू आहे. ज्यांना संसार सुख नाही त्यांनी उदक कुंभ दान करून पन्हे पाजून तृषितांना तृप्त करावे. विशाल मनाच्या ऋषीमुनींनी विश्वात्मक देवाशी एकरूप होण्याचे हे उत्सव मार्ग किती श्रेष्ठ दर्जाचे आणि सदाबहार आहेत याचा प्रत्यय येतो. आपले पद, प्रतिष्ठा, श्रीमंती आणि प्रसिद्धी विसरावी. सर्वांमध्ये मिसळावे. त्यातून संयम, विवेक, विनय आदी सद्गुण शिकावेत. ते स्वभावात स्थिर व्हावेत. म्हणून घरात काय, मंदिरात काय शिकवण सर्वत्र मिळतेच. ती अंगी बाणवावी. प्रेमभाव जागृत होण्यासाठी अलबेला मौसम कहता है स्वागतम. हे गूढ जाणून घेतल्यास आपणही भेदभाव विसरून सहवेदना अनुभवून पाहिल्यास
पसायदानाची प्रचिती नक्कीच येईल आणि माऊलींनी दाखविलेल्या भक्तिप्रीतीच्या महामार्गावर आयुष्याची वारी सुफळ संपूर्ण होईल. आपल्या प्रत्येक स्वप्नाच्या तळाशी सुखाची अपेक्षा असते. ती पूर्ण करणारी असे अनेक सण आणि उत्सवांची रेलचेल पाहून सामाजिक रूढींच्या मुळाशी कौटुंबिक सुखाचा उद्देश आहे असे निश्चितपणे वाटते. उदक कुंभदानाचे महत्त्व आता अस्तित्वात नाही असे दिसते. एक जमाना होता तेव्हा ठिकठिकाणी पाणपोई दिसत होती. असा हा सण सर्वोपरी सुखाची अनुभूती देणारा आहे. धन्यवाद.